नमस्कार, माझं नाव शुभांगी श्रीकांत झोरे, राहणार हळदगाव। माझं शिक्षण BA झालेलं आहे। विद्या विकास समुद्रपूर इथे माझं शिक्षण झालेलं आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये आम्ही तीन लोक आहोत। माझे मिस्टर आणि मी आणि माझी मुलगी। माझे हस्बंड शेती आणि मसाला उद्योग करतात। पहिले मी घरकाम करत होती, कारण की माझे गाव खेडे असल्यामुळे दुसरा कुठलाही व्यवसाय मी करू शकत नव्हती। एक दिवस शबनम मॅडम माझ्याकडे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना घेऊन आल्या आणि त्यांनी मला ग्रामीण फाउंडेशन बद्दल माहिती दिली। शबनम मॅडमनी मला ग्रामीण फाउंडेशन बद्दल माहिती सांगितल्यानंतर संध्याकाळला मी माझ्या परिवाराला ग्रामीण फाउंडेशन बद्दल माहिती सांगितली, तर माझ्या परिवाराने ग्रामीण फाउंडेशन मध्ये काम करण्याकरिता परवानगी दिली। परिवाराची अनुमती घेतल्यानंतर मग मी शबनम मॅडम यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला ग्रामीण फाउंडेशन मध्ये काम करायचं आहे। एक दिवस शबनम मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझे आधार कार्ड, पासबुक आणि पॅन कार्ड आणि फोटो घेऊन माहिती भरली आणि नंतर मला अनबोर्ड केले। अनबोर्डच्या 10 दिवसानंतर मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये GMC आणि GLIP ॲप इन्स्टॉल करून दिली। GMC ॲपमध्ये रक्कम कशी भरायची, रक्कम कशी काढायची, लाईट बिल कसे भरायचे, रिचार्ज कसे मारायचे, बँक शिल्लक कशी पाहायची याबद्दल मॅडम यांनी मला प्रशिक्षण दिले। GLIPच्या माध्यमातून मला DFS प्रशिक्षण मिळाले। माझ्या प्रशिक्षणानंतर गावामध्ये जाऊन 18 ते 29 वयोगटातील महिला व मुली यांना DFS बद्दल मी माहिती दिली। गुगल पे, फोन पे, DMT ट्रान्झॅक्शन बद्दल महिला आणि मुलींना मी माहिती दिली। माहिती दिल्यानंतर गावामधील लोक माझ्याकडे फोन रिचार्ज करण्याकरिता, लाईट बिल भरण्याकरिता आणि ट्रान्झॅक्शन करण्याकरिता येत होते। यानंतर सॅनिटरी नॅपकिन आणि हाताच्या स्वच्छतेबद्दल मी किशोरवयीन मुलींना माहिती सांगितली। गावातील लोकांना ट्रान्झॅक्शन करण्याकरिता बाहेर गावी जावे लागत होते, पण गावातच ही सुविधा असल्यामुळे लोक माझ्याकडे ट्रान्झॅक्शन करण्याकरिता येतात। ग्रामीण फाउंडेशन मध्ये लागल्यानंतर माझी गावामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली। गावातील लोक मला बँक ताई या नावाने ओळखायला लागले। गावातील लोकांना ट्रान्झॅक्शन करून मी घरपोच सेवा देत आहे। तसंच आणखीन काही ज्या सेवा आहेत त्या सेवा मला गावातील लोकांपर्यंत पुरवायच्या आहे, हेच माझे ध्येय आहे।